नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बघा तुम्हाला काय दाखवते। आज आहे ना मी दाखवणार आहे हिरव्या कांद्याच्या पातेचा ठेचा। तर सगळ्यात पहिले ना आपण मस्त लोखंडाची कढाई घेऊया। गॅस चालू आहे, त्यामध्ये तेल नाही टाकलेलं आहे। मिरच्या असा मस्त भाजून घ्यायच्या आहेत, त्याच्यामध्येच लसूण पण भाजून घ्यायचा आहे। मस्त असा भाजला की त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे। तर खूप टेस्टी असा ठेचा होतो। म्हणजे असा तिखट काय खायचं मन झालं ना, तुम्ही हा कांद्याच्या पातेचा ठेचा खाऊन बघा, खूप टेस्टी होतो। नक्की ट्राय करा तुम्ही। आता मी आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरच्या भाजलेल्या त्या टाकलेल्या आहेत, कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथं कांद्याची पात मी अशी चिरून घेतली होती, ती मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे। कारण आखी टाकली तर ती वाटली जाणार नाही, त्यासाठी मी थोडंसं कापून घेतलेलं आहे। आणि ह्याला जरा जाडसरच वाटून घ्यायचं आहे, असं एकदम बारीक नाही वाटायचं आहे। आता माझं हे वाटून झालेलं आहे, त्याला मी ताटामध्ये साईडला काढून घेणार आहे। आणि आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि टमाटर टाकलेले आहेत। आता तुम्हाला टमाटर टाकायची तर टाका, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, हे ऑप्शनल आहे। पण ह्याच्यामध्ये ना टमाटरचा टेस्ट खूप छान लागतो, तर मला आवडतात टमाटर, त्यासाठी मी टाकलेले आहेत। आता कोथिंबीर टाकलेली आहे, मी थोडीशी कांद्याची पात साईडला ठेवली होती कापलेली, ती पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे। आणि आता हे सगळं वाटलेलं सारण होतं ना, म्हणजे कांद्याच्या पातीचं, ते सगळं तेलामध्ये मस्त असं फिरवून घ्यायचं आहे। त्याच्या कांद्याच्या पातेचं आहे ना पाणी सुटतं थोडंसं, तर त्याला आहे ना थोडंसं झाकून वाफेला येऊन द्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाका तुम्ही। मस्त असं आता वाफेला मी ठेवणार आहे। वाफ झाली की परत एकदा फिरवून घ्यायचं आहे, मध्ये मध्ये चेक करत राहायचं, नाहीतर खाली लागू शकतं। आणि ही रेसिपी आहे ना लोखंडाच्या कढईमध्ये केलेली ना खूप टेस्टी लागते, आणि भाकरीसोबत तर एवढी टेस्टी लागणार ना, खरंच अप्रतिम लागणार तुम्हाला। तुम्ही नक्की ट्राय करा। आता इथं मी माझ्याकडे थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे, ते पण मी थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे, ते पण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे। तर ना खूप टेस्टी अशी भाजी आहे ही, मला तर खूप आवडली। मी पहिल्यांदाच ट्राय केली, पण खूप आवडली मला। तुम्ही पण नक्की ट्राय करा, आणि माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या तुम्ही पण कांद्याच्या पातेचा ठेचा खायला, मस्त असं गरमागरम भाकरी आणि कांद्याच्या पातेचा ठेचा। चला तर मग बाय।